हाय, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर बऱ्याचशा महिलांची रिक्वेस्ट आहे जे मी ब्लाऊज वेअर केलेलं आहे, याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे। तर ही जी स्लीव्ज आहे हिची कटिंग दाखवा म्हणून, तर याची कटिंग मी डायरेक्ट पेपर पॅटर्न ठेवून दाखवली होती त्या व्हिडिओमध्ये। तर आज आपण याची कटिंग बघणार आहोत। अगदी छान अशी बाही बसलेली आहे, चुडीदार बाही म्हणतात तिला। इथं चुन्या येत आहेत बघा तुम्ही, खूप सुंदर अशी। तुम्ही अजून जास्त पण घेऊ शकता, तिथं सुद्धा चुन्या येऊ शकतात, पण मी कमी प्लेट्सवाली घेतलेली आहे। आणि इथं अगदी प्लेन आहे, इथं चुन्या वगैरे घेतलेल्या नाहीत। तर हिची कटिंग मी तुम्हाला आज दाखवणार आहे। सर्वात आधी उंची मोजायची, जी काही आपल्या बाहीची उंची असेल ती उंची मोजायची आहे आपल्याला। जेवढी उंची तुम्हाला घ्यायची आहे तेवढी पूर्ण, तर अशी उंची मोजून घ्यायची आहे। जेवढी बाही असेल 20 इंच, 25 इंच, 24 इंच तेवढं तुम्हाला माप टाकायचंय। नेहमी आपल्याला बाही मोजताना हे शोल्डर पासून तर इथपर्यंत मोजायची, आणि तुम्हाला जर इथं चुन्या घ्यायच्या असतील तर 3 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। तर मी इथं चुन्या घेतलेल्या नाहीत, अगदी बरोबर पुरलेली आहे, फक्त थोड्या नॉर्मल अशा प्लेट्स येत आहेत। सगळ्यात आधी आपण सरळ रेषा टिक करून घेऊयात। अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप सुंदर अशी दिसते ही बाही, तुम्ही नक्की ट्राय करा। तर मी 36 साईज, शक्यतो जास्त चालणारी जी साईज आहे ती 36 साईज आहे, तर तिची मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे। 36चा चौथा भाग 9 इंच प्लस त्यामध्ये अर्धा इंच ऍड करायचंय, बरोबर। 4.5 इंच खुल्या भागाकडून कमी करायचे। किती इंच कमी केलंय मी? 4.5 इंच। 4.5 इंच खुला भाग म्हणजे जो ओपन बाजू असते आपली कापडची किंवा कागदाची, ती ओपन बाजूकडून आपल्याला घ्यायचं आहे 4.5 इंच। तिथून पुढे घ्यायचंय आपल्याला 2.25 इंच। तुम्ही जर 2 इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर 2 घ्यायचंय, 1.5 घेत असाल तर 1.5 घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण हे मार्किंग करून घेतलेलं आहे। हे मार्किंग आहे आपलं शिलाई मार्जिनचं। आता आपल्याला काय करायचंय, इथून आपल्याला जी उंची आहे आपली इथली कोपरपर्यंतची ती 10 इंच उंची असते, बरोबर। तर तिचं माप घ्यायचंय 10 इंच। फिटिंग मध्ये व्यवस्थित बसते अशी माप घ्यायचे 10 इंच। 10 इंचला दंडघेर किती येतो तुमचा, तेवढा आपल्याला दंडघेरचं माप टाकायचं। इथं माझा आहे जो दंडघेर आहे तो 12.5 इंच आहे, तर इथं मी 6.25 इंचवरती टिक करून घेते। 2.25 इंच इथं टिक करून घ्यायचंय, ठीक आहे। आता आपल्याला काय करायचंय, इतका दंडघेर मोजायचा इथून तर 2 ते 3 इंच अंतरावरती। तर इथला दंडघेर किती येतो ते मोजायचे अशा पद्धतीने। आता लूज पकडलेलं आहे मी, तर एवढा आलेला आहे 10 इंच आलेला आहे। तर इथून आपल्याला 3 इंच मोजून घ्यायचं, वाटलं तर कोपर पासून 2 इंच, 3 इंच तुम्हाला जेवढं घ्यायचंय तेवढं। तर इथून 3 ते 3.5 इंचावरती मी टिक केलेलं आहे। आणि दंडघेरचं माप येत आहे आपलं, जे काही आलं त्याचं माप टाकायचं आहे 2.25 इंच शिलाई मार्जिन घ्यायचंय। आता पुन्हा काय करायचं आपल्याला, हा जो राऊंड आहे आपला हा मोजायचा आहे। लूज घेतलेला आहे मी, टाईट नाही। तुम्ही टाईट जर घेत असाल तर टाईटचं माप घ्यायचंय, मी लूज घेतलेला आहे। तर लूज मध्ये 8 इंच आहे तो, तर 8 इंचाचं माप टाकायचंय। उंची प्लस 1 इंच, उंची प्लस 1 इंच, 24 इंच उंची, त्यात 1 इंच प्लस 1 इंच कापलं वरती, अर्धा इंच शिलाई मार्जिन जातं, अर्धा इंच आपलं खाली फोल्ड करण्यात जातं। मी ह्या स्लीव्हजला अस्तर लावलेलं नाही, कारण गरज वाटली नाही मला। तुम्ही अस्तर सुद्धा लावू शकतात, किंवा नेटची जर शिवली तर अतिशय सुंदर अशी स्लीव्ज ही तयार होते। तर आपला जो गोल राऊंड आहे हा 8 इंचाचा आहे, तर 4 इंचवरती मार्किंग करायचं आहे आणि 2.25 इंच। तर आता आपल्याला काय करायचंय, जे पॉइंट आपण टिक केलेले आहेत ते जॉईन करायचे। सर्वात आधी तर आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे, जो आकार आहे स्लीव्हचा तो देऊन घ्यायचा आहे। आकार जर तुमचा परफेक्ट असेल तर बाही सुद्धा अगदी परफेक्ट बसते। अशा पद्धतीने मी आकार देऊन घेतलेला आहे। आता स्केलचा आपल्याला वापर करायचा आहे। हे जे मार्किंग करत आहे हे प्रॉपर आपलं याचं मार्किंग आहे। थोडासा इथं असा कर्व आकार येईल बघा, मी तुम्हाला दाखवते मार्किंग कसा आलेला आहे आकार। इथून आकार थोडा असा गोल येतो, कारण जर सरळ घेतला तर इथं कापड खूप शिल्लक राहतो आणि ते व्यवस्थित दिसत नाही। तर अशा पद्धतीने टिक केलेले। आता जे शिलाई मार्जिन आहे ते टिक करून घेऊयात, ते पण दाखवते मी तुम्हाला। जे शिलाई मार्जिन आहे ते सुद्धा टिक करून घेतलेलं आहे। शिलाई मार्जिन तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार ठेवायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण हे मार्किंग केलेलं आहे। आता मार्किंगचं दाखवते। इथून आपण 10 इंच दंडघेरचं माप पुन्हा घ्यायचं आहे। इथून आपल्याला 3 ते 4 इंचवरती मार्किंग करून हे पण माप घ्यायचं आहे। आणि जे उंचीचं माप आहे पूर्ण उंचीचं त्याचं माप घ्यायचंय दंडघेरचं, आणि 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचंय। अशा पद्धतीने आपली ही पूर्ण लांब जी स्लीव्ज आहे ती इथं मी तुम्हाला टिक करून दाखवलेली आहे। आकार थोडा वेगळा असतो, आकार लक्षात ठेवायचा आहे।
दंडघेर जो आहे आपला 10 इंचचा, जी 10 इंचची आपण स्लीव शिवतो तिच्या दंडघेरपासून थोडा आकार आपल्या स्लीवचा चेंज होत असतो. तर तो आकार सुद्धा तुम्हाला दिसणार आहे कसा चेंज होतो तो. मी त्यासाठी तुम्हाला कट करून दाखवते. टिक तर करून दाखवलीच आहे तुम्हाला. अगदी सोपी पद्धत आहे आणि वेअर केल्यानंतर साडीची जी स्लीव्ज आपण शिवतो साडीला एक छान असा लुक येतो आणि ब्लाऊजला पण अतिशय सुंदर असा लुक येतो. आणि तुम्हाला जर अशाच प्रकारे वॉटरप्रूफ फॅब्रिक पासून बनवलेले पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. पेपर पॅटर्न आपल्याकडे कटोरी, प्रिन्स कट, 4 टक्स, बोटनेक, सभ्यसाची, 1 टक्स, 3 पीस प्रिन्सेस कट, 3 पीसमध्ये आपलं 1 टक्स आहे, 2 पीसमध्ये 1 टक्स आहे, 4 टक्समध्ये पाठीमागून बंद गळा पुढे विगड्यामध्ये आहे, कॉलर कटोरी आहे. परत पुन्हा आपल्याकडे जो हाफनेट कटोरी असते, हाफनेट प्रिन्सेस कट असतं ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. यापैकी तुम्हाला कुठल्याही प्रकारे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. पेपर पॅटर्नवरती ऑफर चालू आहे आणि डिस्काउंट पण चालू आहे. आणि पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला सगळी सविस्तर माहितीही दिली जाते. तर अशा पद्धतीने आपण ही स्लीव्ज कट केलेली आहे. आकार बघू शकता, इथपर्यंत आपला आकार बरोबर आला आहे आणि इथून आपला आकार चेंज झालेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला ही स्लीव्ज कट करायची आहे. अतिशय सुंदर अशी ही स्लीव्ज तयार होते. तुम्ही नक्की कटिंग करून बघा आणि ब्लाऊज शिवून बघा. कसं झालं ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.